नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवत आहोत मस्त अशी ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी. अगदी सेम ढाबा स्टाईल होते आणि तशीच ग्रेव्ही तयार होते. तर ही ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5-6 काजू, 2 मोठ्या आकाराचे कांदे, 4 टोमॅटो मोठ्या आकाराचे, 50 ग्रॅम आपण घेतलेला आहे इथे खवा. नंतर आपण इथे घेतलेला आहे पाव किलो पनीर आणि आलं लसूण जिरं आणि 2 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मिरे आणि 1 हिरवी वेलची. तर आता आपण इथे पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला याचा रंग बदलवायचा नाही आहे, तर थोडासा ट्रान्सपरंट असा झाला का आपल्याला त्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर कांदा थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घातलेले आहेत काजू. तर एक 5-6 काजू आपण इथे घातलेले आहेत. आता आपण यामध्ये घालत आहोत आलं लसूण आणि जिरं. तर आपण एक लसणाची गड्डी आणि 2 इंच आलं इथे घेतलेलं आहे आणि हा कांदा आणि हे आलं लसूण चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि आलं लसूण परतवून झालं का त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे. कांद्यासोबतच इथे मी जो गरम मसाला घेतलेला म्हणजे 2 लवंगा, 2 मिरे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 हिरवी वेलची आणि हे मस्त असं परतवून घ्यायचं आहे. तर आता आपला हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अगदी झाकण ठेवून आपल्याला हा टोमॅटो कांदा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे जी भाजी आहे त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागणार आहे. तर आपण इथे वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो आणि कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर एक 5 ते 7 मिनटामध्ये आपला कांदा टोमॅटो छान असा शिजला जातो. हे बघा 5 ते 7 मिनटं झालेत आणि टोमॅटो बघा किती सुंदर असा शिजला गेलेला आहे. पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता आपण हा कांदा टोमॅटो जो आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. कांदा टोमॅटो आपल्याला एका पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, थंड करून घ्यायचा आहे. सोबतच आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत आणि हे जे वाटण आहे हे मस्त असं एकदम फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम मस्त बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे, अजिबात ओबडधोबड ठेवायचं नाही आहे. तर आता हा मसाला थंड झालेला आहे. जे वाटण आपण काढलेलं आहे हे थंड झालं आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे घ्यायचं आहे आणि मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण वापरणार आहोत सुहानाचा मटर पनीर मसाला मिक्स. तर हा मटर पनीर मसाला मिक्स घातल्यानंतर ह्याची टेस्ट ही दुपटीने तिपटीने अशी वाढणार आहे. तर आता आपण काय करायचं आहे, हा मसाला छान थंड झाला आहे. आता हा मी मिक्सरमधनं बारीक करून घेते. आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे आणि मस्त बारीक अशी ही पेस्ट करून घेणार आहे. तर हे बघा मी किती छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. खूप छान क्रीमी टेक्स्चर या भाजीला येतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आता ज्या कढईमध्ये आपण कांदा वगैरे भाजून घेतलेला त्याच कढईमध्ये मी अजून 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि हे जो वाटलेला मसाला आहे हा सुद्धा यामध्ये घातलेला आहे. मसाला चांगला झाकण ठेवून परतवून घ्यायचा आहे. आता मी इथे 2 तेजपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहे. मी तेलात टाकायची विसरली होती म्हणून मी इथे 2 तेजपत्त्याची पानं घातली आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत 5 मिनटं आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला मस्त असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर तेल सुटेपर्यंत परतण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा मसाला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे काही आपण बेसिक मसाले घेतलेले आहेत. नंतर जो सुहानाचा मसाला होता तो सुद्धा आपण इथे काढून घेतलेला आहे. आता हा मसाला जर तुम्हाला भाजीमध्ये घालायचा आहे तर हा दुधात भिजवून घातला तर अतिशय छान. पण आता आपण इथे खवा घातला आहे त्यामुळे मी इथे दुधात भिजवून अजिबात घालणार नाही आहे, तसाच हा मसाला घालणार आहे. आता इथे मसाल्यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा हळद, 1.5 चमचा धणे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि नंतर आपण इथे 2 चमचे घालणार आहोत लाल तिखट. तर आता इथे तुम्ही कोणत्याही साठवणीतलं तुमचा मसाला वापरू शकता, पण मी इथे लाल तिखटाचाच वापर करते म्हणजे भाजी अतिशय सुंदर आणि टेस्टी होते. आता जो आपण सुहानाचा
मटर पनीरचा मसाला घेतलेला तो मसालासुद्धा आपण यामध्ये घातलेला आहे. आता जर तुम्हाला खवा तुम्ही घातलेला नसेल तर दुधामध्ये भिजवून तुम्ही हा मसाला ह्या भाजीमध्ये वापरू शकता. आता मस्त असा आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. अगदी क्रीमी टेक्स्चरची ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. हे बघा मस्त. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 2-3 मिनटं आपण हा जो मसाला आहे हा चांगला भाजून घ्यायचा आहे. आपल्याला हा जो मसाला आहे हा अजिबात काय म्हणतात कच्चा राहू द्यायचा नाही आहे. चांगला शिजलेला पाहिजे. तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे. थोडंसं पाणी घालून मस्त असा हा मसाला मी शिजवून घेणार आहे. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. अगदी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आपण आणि झाकण ठेवून हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता आपण एक चमचाभर कसुरी मेथी हातावर कुस्करून घ्यायची आणि ही कसुरी मेथी आपण या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. आता ह्या ग्रेव्हीने सोबत तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता. तुम्ही यामध्ये मशरूम बनवू शकता किंवा कोणतीही जर भाजी असेल तुम्ही पनीरची जी भाजी असते ती कोणतीही भाजी यामध्ये बनवू शकता. आपल्याला ह्याच पद्धतीने ग्रेव्ही बनवायची आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता. तुम्ही बटर पनीर मसाला बनवू शकता किंवा पनीर मसाला बनवू शकता. ग्रेव्ही फक्त आपल्याला ह्याच पद्धतीने बनवायची आहे. आता यामध्ये आपण मटार घातलेले आहेत. आपण मटर पनीरची भाजी बनवतो आहे म्हणून आपण इथे मटार घातलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त असे मटार इथे वापरू शकता. मस्त असं हे मटार थोडासा शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपण आणि पुन्हा एकदा हे सगळं छान असं परतवून घेऊ. आवडीनुसार आपण यामध्ये पाणी वाढवू शकतो. थोडंसं पाणी जसं तुम्हाला थिकनेस हवी आहे भाजीची त्याप्रमाणे तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर मी इथे एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मटर शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता झाकण ठेवून मटर शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. एक 10 मिनटामध्ये आपले जे मटर आहेत ते अगदी छान मऊ शिजतात. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पनीर आपण मटर शिजून झाल्यानंतर पनीर घालायचं आहे. आधीच जर आपण यामध्ये मटर घातले तर पनीर जर घातलं तर ते पनीर चिवी व्हायची शक्यता असते आणि आपण जे पनीर आहे ते अजिबात तळून घातलेलं नाही आहे. तर अशाच पद्धतीने पनीर घातलेलं आहे. फक्त क्यूब केलेत पनीरचे आणि पनीर घातलेलं आहे. आता आपलं पनीरची जी भाजी आहे ती फक्त 5 मिनटं वाफ द्यायची आहे आपल्याला या पनीरच्या भाजीला. म्हणजे पनीरमध्ये सुद्धा ही ग्रेव्ही आतपर्यंत जाईल आणि पनीरची भाजी जी आहे ती एकदम भन्नाट अशी तयार होईल. थोडीशी कोथिंबीर आपण ह्यामध्ये वर घालून मस्त ही भाजी सर्व करू शकतो. तर आता 5 मिनटं आपण फक्त ही भाजी शिजवून घेऊया. बघा काय सुंदर दिसते भाजी. अगदी हॉटेलसारखी हो की नाही. अगदी ढाबा स्टाईल. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ढाबा स्टाईल मटर पनीरची ही भाजी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला भाजी आवडली का नाही ते. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.